हॅलो फ्रेंड, श्रुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी सगळ्यात सोप्या पद्धतीने साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। थालीपीठ बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटीभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण यामध्ये 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत, ते टाकले। आता आपण यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया। हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार तिखट टाकायचं आहे, चवीनुसार मीठ, आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आपण याला हाताने मिक्स करूया, ज्यामुळे हा चांगला गोळा तयार होईल आणि पूर्णपणे मिक्स सुद्धा होईल। जर तुम्हाला यामध्ये कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही तेही घालू शकता। छान असं एकजीव करून झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। आता आपण या ठिकाणी एक पिशवी घेतलेली आहे, तिला कापून घेतलेला आहे साइडने, आणि आता आपण त्यावर तेल लावून घेऊया। आता आपण जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो यावर ठेवूया। आणि याची दुसरी साइड आपण यावर ठेवूया आणि याला चांगलं असं पसरून घ्यायचं आहे हाताने। तुम्ही लाटूही शकता। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपलं छान असं थालीपीठ थापून झालेलं आहे। आता आपण याला तव्यावर टाकूया। आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर आधी तेल लावून घेऊया। आपला तवा या ठिकाणी छान गरम झालेला आहे। आता आपण थापलेलं थालीपीठ यावर टाकूया। आता आपण याच्या कडेला छान असं तेल लावून घेऊया। आता आपण याला उलथून घेऊया। आणि याच्या कडेने तेल टाकूया। आपलं थालीपीठ या ठिकाणी छान असं शेकून झालेलं आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असेच सर्व थालीपीठ थापून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले मस्त असे साबुदाण्याचे थालीपीठ झालेले आहेत। हे किती सॉफ्ट आहे तेही तुम्ही बघू शकता, मस्त लागतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीस किचनला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया नवी रेसिपी सोबत। धन्यवाद।